आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। 20,000 परप्रांतीय शिक्षकांची भरती करून स्लीपर सेल तयार करायचा होता। मराठीचा द्वेष लोकांमध्ये पसरवण्याचा भाजपचा डाव होता। रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप। 20,000 परप्रांतीय शिक्षकांची भरती करून भाजपला काय करायचं होतं तर त्यांचा अजून एक स्लीपर सेल चालू करायचा होता आणि मग कुठेतरी हिंदीबद्दल आणि मराठीचा द्वेष हा लोकांमध्ये अजून जास्त आपल्याला कसं पोहोचवता येईल। मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढलेल्या व्यापाऱ्यांचा पोलिसांकडे माफीनामा। मोर्चानंतर भावना दुखावल्या असल्यास मागितली माफी। कोणताही समाज पक्ष किंवा गटाविरोधात मोर्चा नसल्याचं केलं स्पष्ट। व्यापारी संघटना आज परत आपल्याकडे आलेली होती आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या मोर्चामुळे आणि त्या मोर्चामध्ये काही तरुणांनी काही जर बोललं असेल त्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असेल, खास करून मराठी माणसाच्या जर भावना दुखावल्या गेल्या असेल त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो असे त्यांनी निवेदन आम्हाला आणून दिलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं हा विषय आता संपलेला आहे। दिनेशलाल यादव निरहुआवाला मुंबईत येऊ द्या मग बघू। बिहारमधून बसून बोलतोय, मुंबईत आल्यावर त्याला बघू। मंत्री भरत गोगावले यांची दिनेशलाल यादवला आव्हान। कोण बिहारवरनं बोलतोय, कोण यूपीवरनं बोलतोय, कोण मध्य प्रदेशवरनं बोलतोय, त्याने महाराष्ट्रात तर येऊ द्या ना, मग पुढे काय असेल ते ठरवा। राज ठाकरेंविरोधात बोलू नका, एकनाथ शिंदेंचे प्रवक्ते आणि नेत्यांना निर्देश। राज ठाकरे आणि मेळाव्यावर कोणतीही टीका न करण्याची सूचना। भाजप आमदार परिणय फुकेंविरोधात विधान भवनाबाहेर भाऊजाई प्रिया फुकेंचं 2 लहान मुलांसोबत आंदोलन। प्रिया फुकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात। फुके कुटुंबानं फसवून लग्न लावून दिल्याचा प्रिया फुकेंचा आरोप। तर आमची बदनामी करू नये, परिणय फुकेंच्या आईची प्रतिक्रिया। जीएसटीच्या पैशांवर राज्य सरकारची मस्ती सुरू। विधानसभेत भास्कर जाधवांचा हल्लाबोल। एखाद्या आपत्तीसाठी राखीव निधीला मंजुरी देणं हे अर्थ खात्याचं काम। निधीवरून भास्कर जाधवांचा अर्थमंत्री अजित पवारांवर निशाणा। आज तुमची चालली मस्ती, आज तुमचं हे सगळं चाललंय ते जीएसटीचा पैसा तुम्हाला येतो म्हणून हे सगळं चाललंय। जर एखादी आपत्ती आली आपल्या राखीव निधीतून पैसे काढावे लागतात। 85,000 कोटी शक्तीपीठ महामार्गाला देण्यापेक्षा शेतकऱ्यांना द्या। विधानसभेत रोहित पवारांची सरकारकडे मागणी। शक्तीपीठ महामार्गासंदर्भात रोहित पवारांचं भाष्य।